यवतमाळमध्ये 28 फेब्रुवारी महाराष्ट्र सरकारने 2000 बसेस व 6000 खासगी वाहने लावून भाजपाची 2024 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुतोवाच केला। मात्र मोदीजींच्या भाषणाच्या वेळी सभा मंडपातून 70% खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या। मोदींनी केलेले धोतांड भाषणावर बहिष्कार टाकला होता। मोदीजींनी 2014 ते 2019 मध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता जबरीने लोकांच्या 40 कोटी रुपयांची लूट करून भाजपाचा राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी सरकारी व्यासपीठ वापरणे योग्य आहे का? कोठे गेली भाजपा नैतिकता? ज्या विदर्भ मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील 10 वर्षात 32,000वर आत्महत्या झाल्या असताना व कापूस हमी भावापेक्षा कमी भावात विक्री होत असताना CCIने आपली खरेदी नाममात्र केली असताना यवतमाळ येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत व पॅकेज जाहीर करणे ही भाजपासाठी लाजिरवाणी बाब आहे। मोदी गॅरंटी बोगस हा विश्वास विदर्भाचा जनतेला झाला त्याचे हे प्रत्यक्ष प्रमाण अनेकांनी आपला त्रागा प्रकट केला आहे। हे तुमचं जे अभियान आहे तुमचं सक्षमीकरणासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी ही सभा होती, परंतु तुम्हाला व्यवस्था व्हायला पाहिजे पैसे झाले पाहिजे। उपाशी राहण्यासाठी व्यवस्था आहेत का? मग 1 वाजला पाण्याच्या बॉटल सुद्धा नाही, जेवण नाही, काही माझ्याकडे नियोजन नाही। माझ्याकडे असतं तर मी तालुक्यात 20 सेंटर तयार केले असते। एकाच ठिकाणी नसते हे जेवणाचं 2-4 ठिकाणी लागत होतं। 10 ते 15 गावाचं नियोजन ठेवा लागत होतं की हे गाव या ठिकाणी जेवण करा। प्रतिनिधी संदीप राठोड, यवतमाळ।